नमस्कार विद्यार्थी मित्र, एज्यू एक्सेल पब्लिकेशन्सच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. जर आपले 10वीपर्यंतचे शिक्षण हे मराठी माध्यमातून झाले असेल आणि जर यामुळेच 12वी विज्ञान शाखेतील फिजिक्स पार्ट फर्स्ट हा विषय शिकत असताना या विषयातील अवघड किचकट संकल्पना समजून घेणे जर आपणास त्रासदायक वाटत असेल तर मित्रहो, आता ही सर्व चिंता सोडा, कारण आम्ही आपल्या एज्युकेशन पब्लिकेशन्सच्या या ऑफिशियल यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला फिजिक्स पार्ट फर्स्ट शिकवणार आहोत, चक्क मराठीतून. होय, आमच्या या ऑफिशियल यूट्यूब चॅनलतर्फे आम्ही 12वी सायन्समधील फिजिक्स पार्ट फर्स्ट विषयातील सर्व अभ्यासक्रम, अवघड व किचकट संकल्पना आपल्याला साध्या, सोप्या आणि सुलभ मराठी भाषेतून शिकवणार आहोत. तर मग आजच फिजिक्सची काळजी सोडा आणि आमच्या या यूट्यूब चॅनलला मित्रहो सबस्क्राईब करा. तर मित्रहो, आज आपण शिकणार आहोत कन्सेप्ट ऑफ हीट इंजिन. हीट इंजिन म्हणजे नेमके काय हे समजून घेण्यासाठी सर्वप्रथम आपण यांच्या डेफिनेशन्स वाचूया आणि त्यानंतर आपण त्यांचा अर्थ समजून घेऊया. तर सर्वप्रथम शिकूया मित्रहो कन्सेप्ट ऑफ अ हीट इंजिन. डेफिनेशन फर्स्ट. अ हीट इंजिन इज अ मेकॅनिकल डिव्हाइस म्हणजे एक यांत्रिक उपकरण आहे विच टिपिकली युजेस द एनर्जी प्रोव्हाइडेड टू इट इन द फॉर्म ऑफ हीट to do some mechanical work and further exhausts the heat which cannot be used to do work. आता याचा साधा सोपा अर्थ असा आहे की हीट इंजिन हे एक यांत्रिक उपकरण आहे. याचा साधा सोपा मराठीत अर्थ काय नीट ऐकून घ्या. तर हीट इंजिन हे एक असे यांत्रिक उपकरण असते की ज्याला यांत्रिक कार्य करण्यासाठी उष्णतेच्या रूपात ऊर्जा पुरविली जाते. हे उपकरण यांत्रिक कार्य न करता शिल्लक राहिलेली उष्णता बाहेर टाकून देते. पहा याचा अर्थ काय आहे. अ हीट इंजिन इज अ मेकॅनिकल डिव्हाइस म्हणजेच हीट इंजिन हे एक असे यांत्रिक उपकरण आहे की which typically uses the energy provided to it in the form of heat. म्हणजे या मेकॅनिकल डिव्हाइसला एक ऊर्जा पुरवली जाते which typically uses the energy provided to it in the form of heat. म्हणजे या मेकॅनिकल डिव्हाइसला उष्णतेच्या रूपामध्ये एनर्जी ही प्रोव्हाइड केली जाते टू डू सम मेकॅनिकल वर्क. कशासाठी तर यांत्रिक कार्य करण्यासाठी. तसेच अँड फर्दर एक्झॉस्ट द हीट विच कॅन नॉट बी युज्ड टू डू वर्क म्हणजे हे उपकरण यांत्रिक कार्य न करता शिल्लक राहिलेली ऊर्जा बाहेर टाकून देते. अशा प्रकारे आपण हीट इंजिनची सर्वात पहिली जी डेफिनेशन आहे तिचा अर्थ समजून घेतलेला आहे. हीट इंजिन हे एक असे यांत्रिक उपकरण असते की ज्याला यांत्रिक कार्य करण्यासाठी उष्णतेच्या रूपात ऊर्जा पुरविली जाते. हे उपकरण यांत्रिक कार्य न करता शिल्लक राहिलेली उष्णता बाहेर टाकून देते. आता आपण हीट इंजिनची दुसरी डेफिनेशन पाहूया. A heat engine is a device which takes heat as a input and converts this heat into mechanical work by undergoing a cyclic process. आता याचा अर्थ काय आहे तर पुन्हा एकदा हीट इंजिन हे एक असे यांत्रिक उपकरण आहे. अ हीट इंजिन इज अ डिव्हाइस विच टेक्स हीट ॲज अ इनपुट. तर हीट इंजिन हे एक असे यांत्रिक उपकरण आहे की जे उष्णता शोषते आणि त्या उष्णतेचे रूपांतर हे एखादे यांत्रिक कार्य करण्यासाठी वापरते किंवा त्या उष्णतेचे रूपांतर हे
यांत्रिक कार्यामध्ये करते. आता हे रूपांतर करण्यासाठी this heat into mechanical work by undergoing a cyclic process. A heat engine is a device which takes heat as a input. म्हणजे हे एक असे यांत्रिक उपकरण आहे की जे उष्णता शोषते आणि त्या उष्णतेचे रूपांतर हे यांत्रिक कार्यामध्ये करते. परंतु हे रूपांतर करण्यासाठी त्या यांत्रिक उपकरणाला सायक्लिक प्रोसेस परफॉर्म कराव्या लागतात. अँड कन्वर्ट धिस हीट इनटू अ मेकॅनिकल वर्क बाय अंडरगोईंग अ सायक्लिक प्रोसेस. याचा अर्थ असा की हे रूपांतरण करण्यासाठी या यांत्रिक उपकरणाला सायक्लिक प्रोसेस परफॉर्म कराव्या लागतात. अँड कन्वर्ट्स दिस हीट इनटू अ मेकॅनिकल वर्क बाय अंडरगोईंग अ सायक्लिक प्रोसेस. म्हणजे हे रूपांतरण करण्यासाठी या यांत्रिक उपकरणाला सायक्लिक प्रोसेस परफॉर्म कराव्या लागतात. आता आपण एक उदाहरण पाहूया. अ सिम्पल अँड गुड एक्झाम्पल ऑफ अ हीट इंजिन इज अ स्टीम इंजिन. म्हणजे वाफेचे इंजिन. इन अ ओल्डन डेज द स्टीम इंजिन was used to drive the trains with the working substance as a water. The working substance absorb heat from the burning of the coal. Further, this heat converts water into steam. This steam is now used to convert its heat energy into some mechanical work by rotating the wheels of the train. This makes the train moves. आता आपण हीट इंजिनचे एक उदाहरण शिकत आहोत. आता ते सिंपल उदाहरण काय आहे? अ सिंपल अँड गुड एक्झाम्पल ऑफ द हीट इंजिन इज अ स्टीम इंजिन. म्हणजे एक साधे आणि चांगले उदाहरण. जर हीट इंजिनचे एखादे साधे आणि चांगले उदाहरण समजून घ्यायचे झाले तर स्टीम इंजिन म्हणजे वाफेवर चालणारे इंजिन होय. पूर्वीच्या काळी काय व्हायचं तर पूर्वीच्या काळी पाण्याचा वापर करून वाफेवर चालणाऱ्या ह्या इंजिनचा उपयोग हा ट्रेन चालवण्यासाठी करण्यात येत असे. इन ओल्डन डेज द स्टीम इंजिन वॉज यूज्ड टू ड्राईव्ह द ट्रेन्स विथ द वर्किंग सबस्टन्स ॲज अ वॉटर. म्हणजे पूर्वीच्या काळी पाण्याचा वापर करून वाफेवर चालणाऱ्या ह्या इंजिनचा उपयोग हा ट्रेन्स चालवण्यासाठी करण्यात येत असे. यामध्ये पाणी हे ॲज अ वर्किंग सबस्टन्स म्हणून वापरण्यात येत असे. तसेच या इंजिनमध्ये कोळशाच्या ज्वलनामुळे ही उष्णता निर्माण होत असे. आता उष्णता कशी निर्माण केली जायची तर वर्किंग सबस्टन्स वॉटर ॲब्सॉर्ब हीट फ्रॉम द बर्निंग ऑफ द कोल. तर कोळशाच्या ज्वलनामुळे यात पाणी हे ॲज अ वर्किंग सबस्टन्स म्हणून वापरण्यात येत असे. तसेच या इंजिनमध्ये कोळशाच्या ज्वलनामुळे जी उष्णता निर्माण होत असे त्या उष्णतेचे शोषण पाण्यामार्फत होत असे. आणि पुढे यामुळे पाण्याचे वाफेत रूपांतर होत असे. पाण्याच्या वाफेमध्ये प्रचंड प्रमाणात उष्णता असते. पहा, द वर्किंग सबस्टन्स वॉटर ॲब्सॉर्ब हीट फ्रॉम द बर्निंग ऑफ कोल. म्हणजे कोळशाच्या ज्वलनामुळे किंवा कोळशाचे ज्वलन झाल्यामुळे जी उष्णता निर्माण होत असे ती उष्णता वर्किंग सबस्टन्स म्हणजे पाणी हे शोषून घेत असे आणि त्याचे पुन्हा वाफेमध्ये रूपांतर व्हायचे. फर्दर दिस हीट कन्वर्ट्स वॉटर इनटू अ स्टीम. द स्टीम इज नाउ यूज्ड टू कन्वर्ट इट्स हीट एनर्जी इनटू सम मेकॅनिकल वर्क बाय रोटेटिंग द व्हील्स ऑफ द ट्रेन. धिस मेक्स द ट्रेन मूव्स. आता याचा अर्थ काय नीट लक्षात घ्या मित्रहो. कोळशाच्या ज्वलनामुळे जी उष्णता निर्माण होत असे त्या उष्णतेचे शोषण पाण्यामार्फत होते. कोळशाच्या ज्वलनामुळे जी उष्णता निर्माण होते त्या उष्णतेचे शोषण पाण्यामार्फत होते. यामुळे पाण्याचे पुढे वाफेत रूपांतर होत असे. पाण्याच्या वाफेमध्ये प्रचंड प्रमाणात उष्णता असते. या गरम वाफेचा वापर जेव्हा ट्रेन इंजिनमधील मेकॅनिझम
फिरवण्यासाठी केला जातो. पुढे यामुळे ही ट्रेन हळूहळू गतिमान होऊ लागते. This steam is now used to convert its heat energy into some mechanical work by rotating wheels of the train. This makes the train move. याचा अर्थ काय, तर ह्या गरम वाफेचा वापर जेव्हा ट्रेन इंजिन मधील मेकॅनिझम फिरवण्यास केला जातो तेव्हा यामुळे पुढे ही ट्रेन हळूहळू गती घेऊ लागते. तर अशा प्रकारे आपण हीट इंजिनचा कन्सेप्ट समजून घेतलेला आहे. त्याच्या दोन्ही डेफिनेशन्स पाहिलेल्या आहेत आणि एक एक्झाम्पल देखील पाहिलेत. हे सर्व शिकून झाल्यानंतर आपल्याला पुढे पाहायचे आहे हीट इंजिनची रचना आणि कार्यपद्धती. आता हीट इंजिनची रचना आणि कार्यपद्धती म्हणजे नेमके काय, तर द वर्किंग प्रिन्सिपल अँड कन्स्ट्रक्शनल डिटेल्स ऑफ द हीट इंजिन. म्हणजे हीट इंजिनची रचना आणि कार्यपद्धती आपण शिकण्यासाठी आपण हीट इंजिनची एनर्जी फ्लो डायग्रॅम देखील अभ्यासणार आहोत आणि त्यातील काही कन्स्ट्रक्शनल डिटेल्स देखील अभ्यासणार आहोत. यासाठी आपण हे जे पान आहे ते पुढे सरकावत आहोत. आपण या पेजच्या खालील बाजूला एनर्जी फ्लो डायग्रॅम आहे ती अभ्यासणार आहोत आणि ती अभ्यासून झाल्यानंतर आपण वर्किंग प्रिन्सिपल आणि कन्स्ट्रक्शनल डिटेल्स देखील अभ्यासणार आहोत. तर वर्किंग प्रिन्सिपल अँड कन्स्ट्रक्शनल डिटेल्स ऑफ द हीट इंजिन अभ्यासनासाठी मी पेज बरोबर ॲडजस्ट करीत आहे. पेज ॲडजस्ट केलेलं आहे मित्र हो. आणि आपण आता अशा प्रकारे शिकणार आहोत द वर्किंग प्रिन्सिपल अँड कन्स्ट्रक्शनल डिटेल्स ऑफ द हीट इंजिन. याचा अर्थ काय, तर आपण हीट इंजिनची रचना आणि कार्यपद्धती अभ्यासणार आहोत. मित्र हो, अ स्कीमॅटिक इलिस्ट्रेटिव्ह डायग्राम of a heat engine with its basic components and their working is discussed below. A heat engine has three main parts. तर हीट इंजिनला मुख्यतः तीन महत्त्वाचे भाग असतात आणि आपण या स्कीमॅटिक इलिस्ट्रेटिव्ह डायग्रॅमच्या सहाय्याने त्याचे मेन बेसिक कंपोनंट्स काय आहोत ते देखील शिकणार आहोत किंवा तीन महत्त्वाचे पार्ट्स काय आहेत ते देखील अभ्यासणार आहोत. सर्वप्रथम अ वर्किंग सबस्टन्स. आता अ वर्किंग सबस्टन्स म्हणजे काय, तर मेकॅनिकल वर्क करण्यासाठी आवश्यक असणारा पदार्थ. मेकॅनिकल वर्क करण्यासाठी आवश्यक असणारा पदार्थ यालाच काय म्हटले जाते, अ वर्किंग सबस्टन्स. A working substance is a substance that absorbs heat and does some mechanical work. It is also called as the system. It can be an ideal gas for an ideal heat engine. याचा अर्थ काय, तर जे काही मेकॅनिकल वर्क करायचे आहे किंवा जे काही मेकॅनिकल वर्क घडवून आणायचे आहे ते घडवून आणण्यासाठी आवश्यक असणारा पदार्थ म्हणजे वर्किंग सबस्टन्स होय. आयडियल हीट इंजिनच्या बाबतीत किंवा आयडियल हीट इंजिनसाठी आयडियल गॅस हा वर्किंग सबस्टन्स असतो. काय म्हटलेलं आहे बघा, it is also called as the system. It can be an ideal gas for an ideal heat engine. म्हणजे आयडियल हीट इंजिनसाठी आयडियल गॅस हा वर्किंग सबस्टन्स असतो. फॉर अ प्रॅक्टिकल हीट इंजिन पेट्रोल ऑर डिझेल इंजिन. म्हणजेच फॉर अ प्रॅक्टिकल हीट इंजिन म्हणजे पेट्रोल इंजिनसाठी किंवा डिझेल इंजिनसाठी द वर्किंग सबस्टन्स कॅन बी अ मिक्सचर ऑफ फ्युएल, व्हेपर्स अँड एअर. म्हणजे याचा अर्थ काय, तर प्रॅक्टिकल हीट इंजिनसाठी म्हणजेच पेट्रोल इंजिनसाठी किंवा डिझेल इंजिनसाठी हवा आणि इंधनाची वाफ
ॲज अ वर्किंग सबस्टन्स म्हणून वापरतात. ॲज अ वर्किंग सबस्टन्स म्हणून वापरतात. द वर्किंग सबस्टन्स कॅन बी अ मिक्सचर ऑफ फ्युएल वेपर्स अँड एअर. म्हणजे प्रॅक्टिकल हीट इंजिनसाठी म्हणजेच पेट्रोल किंवा डिझेल इंजिनसाठी हवा आणि इंधनाची वाफ यांचे मिक्सचर ॲज अ वर्किंग सबस्टन्स म्हणून वापरतात. फॉर अ स्टीम इंजिन अ वर्किंग सबस्टन्स इज स्टीम. म्हणजे वाफेच्या इंजिनासाठी काय वर्किंग सबस्टन्स आहे, तर वाफ हीच वर्किंग सबस्टन्स आहे. पुढे आपण पाहणार आहोत एनर्जी फ्लो डायग्रॅम फॉर अ टिपिकल हीट इंजिन. आपण इथे म्हटलेलं आहे की हीट इंजिन हॅज 3 पार्ट्स. ते देखील आपण इथे अभ्यासणार आहोत या डायग्रॅममध्ये. ही डायग्रॅम अत्यंत महत्त्वाची आहे आणि ही डायग्रॅम सगळ्यांनी समजून घ्यावी मित्रहो. ही डायग्रॅम अत्यंत महत्त्वाची आहे. या डायग्रॅममध्येच आपण वर्किंग प्रिन्सिपल आणि कन्स्ट्रक्शनल डिटेल्स अभ्यासणार आहोत. या डायग्रॅमचे टायटल आहे एनर्जी फ्लो डायग्रॅम फॉर टिपिकल हीट इंजिन. एनर्जी फ्लो डायग्रॅम फॉर टिपिकल हीट इंजिन. आता सर्वप्रथम इथे जो वरचा पार्ट आहे याचे नाव आहे हॉट रिझर्वॉयर किंवा हीट एनर्जी सोर्स. आता हॉट रिझर्वॉयर किंवा हीट एनर्जी सोर्स म्हणजे नेमके काय? हॉट रिझर्वॉयर किंवा हीट एनर्जी सोर्स म्हणजे नेमके काय, तर हॉट रिझर्वॉयर किंवा हीट एनर्जी सोर्स म्हणजे हा एक उष्णतेचा किंवा उष्णतेच्या ऊर्जेचा स्रोत आहे. हा एक उष्णतेचा किंवा उष्णतेच्या ऊर्जेचा स्रोत आहे. ॲट टेम्परेचर TH. याचे टेम्परेचर जास्त आहे. या उष्णता ऊर्जेच्या स्रोताचे टेम्परेचर जास्त आहे. हा काय आहे, तर हा एक उष्णता ऊर्जेचा स्रोत आहे आणि याचे टेम्परेचर जास्त आहे. ते टेम्परेचर आहे TH. TH हे या उष्णता ऊर्जेचे जे स्रोत आहे त्याचे टेम्परेचर आहे TH. या उष्णता ऊर्जेच्या स्रोतपासून QH एवढी उष्णता ही डिलिव्हर केली जाते किंवा QH एवढी उष्णता ही पुरविली जाते. कोणाला पुरवली जाते, तर हीट इंजिनला. हा उष्णता ऊर्जेचा स्रोत आहे विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज द हीट एनर्जी सोर्स विच इज मेंटेन्ड ॲट द टेम्परेचर TH अँड QH इज द हीट ॲब्सॉर्ब्ड बाय वर्किंग सबस्टन्स ॲट हीट एनर्जी सोर्स. आता ह्या हीट एनर्जी सोर्सपासून जी उष्णता हीट इंजिनला दिली जाते किंवा पुरविली जाते त्या उष्णतेला QH असे म्हणतात. आणि QH म्हणजे काय आहे, द इनपुट हीट फॉर हीट इंजिन. म्हणजेच हीट ॲब्सॉर्ब्ड बाय द वर्किंग सबस्टन्स ॲट हीट एनर्जी सोर्स. म्हणजे हीट इंजिनमध्ये जो वर्किंग सबस्टन्स असणार आहे, हीट इंजिनमध्ये जो वर्किंग सबस्टन्स असणार आहे त्या वर्किंग सबस्टन्सला हीट एनर्जी सोर्सपासून जी उष्णता पुरवली जाते ती उष्णता काय आहे, QH. पुढे म्हणजेच QH म्हणजे काय, तर हीट इंजिनमधील वर्किंग सबस्टन्सला हीट एनर्जी सोर्सपासून पुरविण्यात आलेली उष्णता होय. आता पुढे नेमके काय घडते बघा. हीट इंजिनमधील वर्किंग सबस्टन्सला QH इतकी ऊर्जा ही पुरवली जाते किंवा QH इतकी ऊर्जा ही सप्लाय केली जाते. हीट इंजिनमधील वर्किंग सबस्टन्स हे या पुरविल्या जाणाऱ्या हीट एनर्जीचा वापर हीट इंजिनमधील. आता या हीट इंजिनमध्ये वर्किंग सबस्टन्स असणार आहे. हे वर्किंग सबस्टन्स या पुरविल्या जाणाऱ्या हीट एनर्जीचा वापर एखादे यांत्रिक कार्य
म्हणजेच मेकॅनिकल वर्क परफॉर्म करण्यासाठी करते. या हीट इंजिनमधील जे वर्किंग सबस्टन्स आहेत ते वर्किंग सबस्टन्स या हीट एनर्जीचा वापर एखादे मेकॅनिकल वर्क परफॉर्म करण्यासाठी करते. आणि शिल्लक राहिलेली जी उष्णता आहे पुढे ही शिल्लक हीट एनर्जी कोल्ड रिझर्वॉयरकडे पाठवण्यात येते. आत्ता महत्त्वाचे विधान किंवा महत्त्वाचे वर्किंग प्रिन्सिपल आपण समजून घेणार आहोत. काय तर हीट इंजिनमधील वर्किंग सबस्टन्स हे या पुरविल्या जाणाऱ्या किंवा या शोषल्या जाणाऱ्या हीट एनर्जीचा वापर एखादे यांत्रिक कार्य म्हणजेच मेकॅनिकल वर्क परफॉर्म करण्यासाठी करते. आता व्हॉट इज डब्ल्यू? डब्ल्यू इज द मेकॅनिकल वर्क परफॉर्म्ड बाय धिस हीट इंजिन ऑर द वर्किंग सबस्टन्स ऑफ धिस हीट इंजिन. या हीट इंजिनमधील वर्किंग सबस्टन्स ही पुरविल्या जाणाऱ्या उष्णतेचा वापर एखादे मेकॅनिकल वर्क परफॉर्म करण्यासाठी करते, म्हणून दिस इज डब्ल्यू. आणि पुढे शिल्लक राहिलेली उष्णता ही कोल्ड रिझर्वॉयर किंवा हीट एनर्जी सिंककडे पाठविण्यात येते. त्याच शिल्लक राहिलेल्या उष्णतेला QC असे म्हणतात. आता QC म्हणजे काय तर हीट एनर्जी रिजेक्टेड बाय वर्किंग सबस्टन्स ॲट हीट एनर्जी सोर्स आफ्टर डुईंग सम मेकॅनिकल वर्क. QC is the heat output which is negative. It is also known as the heat rejected by working substance at heat energy sink. या heat energy sink जवळ रिलीज केलेली शिल्लक उष्णता आफ्टर डुईंग सम मेकॅनिकल वर्क. म्हणजे हीट इंजिनमधील वर्किंग सबस्टन्सने मेकॅनिकल वर्क परफॉर्म केल्यानंतर कोल्ड रिझर्वॉयरकडे पाठवलेली शिल्लक उष्णता होय. वर्किंग सबस्टन्सने मेकॅनिकल वर्क परफॉर्म केल्यानंतर शिल्लक राहिलेली म्हणजेच न वापरलेली उष्णता QC ही कोल्ड रिझर्वॉयरकडे पाठवण्यात येते आणि ही QC आहे शिल्लक राहिलेली उष्णता. आता W इज इक्वल टू QH मायनस QC हे असे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन का बनवण्यात आलेलं आहे. आता W म्हणजे काय तर वर्क डन बाय हीट इंजिन, म्हणजे हीट इंजिनने परफॉर्म केलेले वर्क, अँड दॅट मेकॅनिकल वर्क इज इक्वल टू QH मायनस QC. आता QH म्हणजे काय आहे तर ॲब्सॉर्ब केलेली उष्णता, हीट इनपुट फ्रॉम हॉट रिझर्वॉयर, मायनस QC म्हणजे काय तर हीट रिजेक्टेड बाय वर्किंग सबस्टन्स ॲट हीट एनर्जी सिंक. म्हणजेच याचा अर्थ असा की वर्क डन बाय हीट इंजिन W इज इक्वल टू हॉट रिझर्वॉयरकडून शोषलेली उष्णता मायनस कोल्ड रिझर्वॉयरकडे पाठवलेली शिल्लक राहिलेली उष्णता, मायनस कोल्ड रिझर्वॉयरकडे पाठवलेली आणि शिल्लक राहिलेली उष्णता होय. अशा प्रकारे आपण एनर्जी फ्लो डायग्रॅम फॉर अ टिपिकल हीट इंजिन शिकलेलो आहोत. आकृतीच्या साहाय्याने आपण एनर्जी फ्लो डायग्रॅम फॉर टिपिकल हीट इंजिन शिकलेलो आहोत. पुढील पानावर आपण याच 3 कॉम्पोनंट्सची थेअरी पाहणार आहोत जी आपण आता डायग्रॅमच्या साहाय्याने शिकलेलो आहोत. यासाठी मित्रहो मी पेज टर्नआउट करत आहे. मित्रहो, सर्वात पहिला जो बेसिक कॉम्पोनंट आहे जो आपण मागील पेजवरतीच पाहिलेला आहे, हॉट रिझर्वॉयर ऑर source. The hot reservoir is the source of heat. It supplies QH to the engine. It is always maintained at a high temperature TH. It is also called as the source. हा उष्णतेचा स्रोत आहे.
हॉट रिझर्वायर ऑर सोर्स इज द सोर्स ऑफ हीट, म्हणजे हा उष्णतेचा स्रोत आहे. इट सप्लायज हीट QH टू द इंजिन, म्हणजे इंजिनला QH इतकी उष्णता पुरविली जाते. कोणाकडून? तर हॉट रिझर्वायर, उष्णतेच्या स्रोताकडून. इट इज मेंटेन्ड ॲट अ हाय टेम्परेचर TH. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द सोर्स. आकृतीमध्ये आपण पाहिलेलेच आहे की हीट इंजिनच्या वरच्या दिशेला जो हॉट रिझर्वायर किंवा सोर्स आहे, या डायग्राममध्ये आपण पुन्हा एकदा पाहणार आहोत. हीट इंजिनच्या वरच्या बाजूला जो हॉट रिझर्वायर आहे त्यालाच हीट एनर्जी सोर्स असे म्हटलेले आहे, की जो QH इतकी उष्णता हीट इंजिनला पुरवितो आणि वर्क परफॉर्म झाल्यानंतर QH इतक्या अमाऊंटची उष्णता कोल्ड रिझर्वायर किंवा शिल्लक राहिलेली उष्णता कोल्ड रिझर्वायरकडे पुरविली जाते. कोल्ड रिझर्वायर ऑर सिंक. द हीट इंजिन ejects some amount of heat, that is QH, to the cold reservoir after it does some mechanical work. म्हणजे जेव्हा हीट इंजिन हे मेकॅनिकल वर्क परफॉर्म करते त्यावेळेस ते मेकॅनिकल वर्क परफॉर्म करून झाल्यानंतर शिल्लक राहिलेली उष्णता ही कोल्ड रिझर्वायरकडे पाठविण्यात येते. शिल्लक राहिलेली उष्णता म्हणजे QC ही कोल्ड रिझर्वायरकडे पाठविण्यात येते. द कोल्ड रिझर्वायर ॲब्सॉर्ब्स धिस अमाऊंट ऑफ हीट. द कोल्ड रिझर्वायर ॲब्सॉर्ब्स धिस अमाऊंट ऑफ हीट फ्रॉम द वर्किंग सबस्टन्स ॲट अ लोअर टेम्परेचर TC. इट इज ऑल्सो नोन ॲज द सिंक. म्हणजेच कोल्ड रिझर्वायरला सिंक असे देखील म्हणतात. फॉर एक्झाम्पल, इफ an automobile engine is a cold reservoir is the environment at atmospheric temperature. म्हणजेच in an automobile engine the cold reservoir is the environment at atmospheric temperature. The automobile engine ejects heat energy in the form of exhaust gases to this environment through the silencer. आपल्याला माहीतच आहे की ऑटोमोबाईल इंजिनमध्ये कोल्ड रिझर्वायर हे काय असू शकते, तर ॲटमॉस्फेरिक टेम्परेचरला असलेले एन्व्हायरमेंट होय. कारण ऑटोमोबाईल इंजिन हीट एनर्जी एक्झॉस्ट करते कुठे, तर एन्व्हायरमेंटकडे थ्रू द सायलेन्सर. आता हॉट रिझर्वायर शिकून झाल्यानंतर कोल्ड रिझर्वायर शिकून झाल्यानंतर या दोन्हींच्या दरम्यान जो महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे हीट इंजिनमधील सिलेंडर होय किंवा हीट इंजिन होय. आता हीट इंजिनमधील सिलेंडर किंवा हीट इंजिन म्हणजे काय हे नेमके आपण समजून घेऊया. सिलेंडर म्हणजे हीट इंजिनमधील सिलेंडर होय. इट इज द मेन इम्पॉर्टंट मेकॅनिकल इलेमेंट ऑफ अ हीट इंजिन. हीट इंजिनचा हा एक अत्यंत महत्त्वाचा यांत्रिक भाग आहे. काय, तर सिलेंडर. This mechanical element consists of a cylinder with a moving and frictionless and massless piston. The working substance, which is the medium for heat energy carrying activity, is enclosed in this cylinder. आता आपल्याला माहीतच आहे की हीट इंजिनमधील अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे काय, तर सिलेंडर आणि पिस्टन अरेंजमेंट होय. हीट इंजिनमधील अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे सिलेंडर आणि पिस्टन अरेंजमेंट होय. आता वर्किंग सबस्टन्स हा नेहमी सिलेंडरमध्ये बंदिस्त असतो. द वर्किंग सबस्टन्स विच इज द मीडियम फॉर हीट एनर्जी कॅरिंग ॲक्टिव्हिटी इज एनक्लोज्ड इन द सिलेंडर. वर्किंग सबस्टन्स हा नेहमी सिलेंडरमध्ये बंदिस्त असतो, तसेच
तो नेहमी हीट कॅरिंग ॲक्टिव्हिटी पूर्ण करण्यासाठी उपयोगात आणण्यात येतो. वर्किंग सबस्टन्स हा हीट कॅरिंग ॲक्टिव्हिटी पूर्ण करण्यासाठी उपयोगात आणण्यात येतो. द वर्किंग सबस्टन्स डज सम वर्क बाय डिस्प्लेसिंग द पिस्टन इन द सिलेंडर. आता नेमके काय घडते तर जेव्हा पिस्टन सिलेंडर अरेंजमेंटमध्ये पिस्टनची मुवमेंट घडते तेव्हा वर्क परफॉर्म होते. द वर्किंग सबस्टन्स डज सम मेकॅनिकल वर्क बाय डिस्प्लेसिंग द पिस्टन इन द सिलेंडर. दिस डिस्प्लेसमेंट इज कन्वर्टेड इंटू रोटेशनल मोशन using some arrangement such as a crankshaft which transfers mechanical energy to the wheels of an automobile. आता नेमके काय घडते की जेव्हा पिस्टन आणि सिलेंडर अरेंजमेंट मधील पिस्टनची मुवमेंट घडते तेव्हा वर्क परफॉर्म होते. पुढे पिस्टनची रेसिप्रोकेटिंग मोशन ही क्रँकशाफ्ट मेकॅनिझमच्या साहाय्याने रोटेशनल मोशनमध्ये कन्वर्ट होते. पुढे काय होतं तर पिस्टनची रेसिप्रोकेटिंग मोशन ही क्रँकशाफ्ट मेकॅनिझमच्या साहाय्याने रोटेशनल मोशनमध्ये कन्वर्ट होते व हीच रोटेशनल मोशन म्हणजे गती ही जेव्हा ऑटोमोबाईलच्या व्हील्सला प्रदान करण्यात येते व हीच रोटेशनल मोशन म्हणजे गती ही ऑटोमोबाईलच्या व्हील्सना प्रदान करण्यात येते. थस हीट एनर्जी किंवा थस हीट इंजिन इज अ प्रॅक्टिकल मेकॅनिकल डिव्हाइस दॅट कन्वर्ट्स हीट टू द मेकॅनिकल वर्क. इट टेक्स हीट फ्रॉम द सोर्स किंवा रिझर्व्हर आपण पाहिलेलेच आहे. देन डज सम मेकॅनिकल वर्क like moving a piston, lifting weight, etc. and finally discharge the remaining heat energy to the sink. तर मित्रो अशा प्रकारे हीट इंजिन हे एक प्रॅक्टिकल डिव्हाइस आहे की जे उष्णतेला मेकॅनिकल वर्कमध्ये कन्वर्ट करते. उष्णतेला मेकॅनिकल वर्कमध्ये कन्वर्ट करते म्हणजेच ते उष्णतेला यांत्रिक कार्यामध्ये कन्वर्ट करते. उष्णतेला यांत्रिक कार्यामध्ये कन्वर्ट करते. अशा प्रकारे आपण एनर्जी फ्लो डायग्रॅमच्या सहाय्याने टिपिकल हीट इंजिनमधील एनर्जी फ्लो डायग्रॅमच्या सहाय्याने टिपिकल हीट इंजिनमधील महत्त्वाचे कॉम्पोनंट शिकलो आणि अशा प्रकारे हीट इंजिनचे वर्किंग कशा पद्धतीने चालते हे देखील आपण शिकलेलो आहोत. पुढे मित्र आपण क्लासिफिकेशन ऑफ हीट इंजिन शिकणार आहोत. क्लासिफिकेशन ऑफ हीट इंजिन देअर आर फॉलोइंग आर द टू टाइप्स ऑफ हीट इंजिन. हीट इंजिनचे मुख्यत्वे करून दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार काय आहे तर एक्सटर्नल कंबशन इंजिन. इन दिस टाइप ऑफ हीट इंजिन द वर्किंग सबस्टन्स म्हणजेच फ्युएल इज हीटेड एक्सटर्नली and away from the main engine. Further, their heat energy, motion and work. Further, their heat energy, motion and force is transferred to the main engine where the combustion of engine takes place. याचा अर्थ काय तर हा एक्सटर्नल कंबशन इंजिन हा हीट इंजिनचा पहिला प्रकार आहे. आणि नेमके काय घडते तर यामध्ये इंजिनाचे ज्वलन हे इंधनाचे ज्वलन हे मेन इंजिन पासून दूर होते. इन दिस टाइप ऑफ हीट इंजिन द वर्किंग सबस्टन्स फ्युएल इज हीटेड एक्सटर्नली अँड अवे फ्रॉम द मेन इंजिन. म्हणजे यामध्ये इंधनाचे ज्वलन हे मेन इंजिन पासून दूर होते. अँड फर्दर द हीट एनर्जी मोशन अँड फोर्स इज ट्रान्सफर्ड टू द मेन एनर्जी वेअर द कंबशन ऑफ एनर्जी टेक प्लेस. अ स्टीम इंजिन इज अन एक्झाम्पल ऑफ अन एक्सटर्नल कंबशन इंजिन. म्हणजेच काय घडते नेमके तर या प्रकारच्या इंजिनमध्ये इंधनाचे ज्वलन हे मेन इंजिनपासून दूर होते. तसेच यामुळे निर्माण होणारी हीट एनर्जी, गती आणि बल हे मेन इंजिनपर्यंत पोचविण्यात येते. पुढे मेन इंजिन यामध्ये
हीट एनर्जी, गती व बलाचे कन्व्हर्जन हे यांत्रिक कार्यामध्ये करण्यात येते. पुढे काय घडते तर मेन इंजिनमध्ये या हीट एनर्जी, गती आणि बलाचे कन्व्हर्जन हे यांत्रिक कार्यामध्ये करण्यात येते. फॉर एक्झाम्पल स्टीम इंजिन. आता पुढचा जो प्रकार आहे तो इंटरनल कंबशन इंजिन. इन दिस टाइप ऑफ हीट इंजिन द वर्किंग सबस्टन्स is heated and burns inside the cylinder. An automobile car engine is an example of an इंटरनल कंबशन इंजिन. आता दुसरा जो प्रकार आहे हीट इंजिनचा तो आहे इंटरनल कंबशन इंजिन. आणि इंटरनल कंबशन इंजिन या प्रकारामध्ये इंधनाचे जे ज्वलन होते ते इंजिनच्या सिलेंडरच्या आतमध्ये होते. इन दिस टाइप ऑफ हीट इंजिन द वर्किंग सबस्टन्स इज हीटेड अँड बर्न्स इनसाइड द सिलेंडर. इन दिस टाइप ऑफ हीट इंजिन द वर्किंग सबस्टन्स म्हणजे फ्युएल इज हीटेड अँड बर्न्स इनसाइड द सिलेंडर. इंजिनच्या सिलेंडरच्या आतमध्ये इंधनाचे ज्वलन होते. अँड ऑटोमोबाईल कार इंजिन इज अन एक्झाम्पल ऑफ अन इंटरनल कंबशन इंजिन. अशा प्रकारे मित्रहो आपण इंजिनचे हीट इंजिनचे जे दोन प्रकार पडतात ते देखील शिकलेलो आहोत. मित्रहो पुढे आपण एक मॅथमॅटिकल एक्सप्रेशन शिकणार आहोत आणि ते जे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आहे ते ह्या हीट इंजिनचे थर्मल इफिशियन्सीचे मॅथमॅटिकल इक्वेशन आहे. आणि ते शिकून झाल्यानंतर आपण पुढे एक आर्टिकल शिकणार आहोत जे आहे हीट इंजिन सायकल. अशा प्रकारे आपण आज हीट इंजिन म्हणजे काय हे बेसिक शिकलेलो आहोत. पुढील आर्टिकलसाठी मित्रो आपण पुढील व्हिडिओमधून मार्गदर्शन घ्यावे.